आता या व्यवहारामध्ये मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यावर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नागपूरला होते। त्यावेळेस मी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि मी त्यांना सांगितलं, जरी माझ्या घरातल्या जवळच्यांशी संबंधित असणारा हा विषय असला तरी तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, तुम्हाला जे काही नियमाप्रमाणे करावं लागेल, ह्याची चौकशी करावी लागेल, काय तुमच्या मनामध्ये समिती नेमायची असेल, जे काही करायचं असेल, कारण आपण एवढ्या मोठ्या राज्याचं नेतृत्व करता ते करा। मला माझा त्या गोष्टीला पाठिंबाच राहील, कारण शेवटी वस्तुस्थिती आरोप करणं सोपं असतं, परंतु त्या आरोपातली वस्तुस्थिती काय आहे हे जनतेला कळणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं। याबद्दलची माहिती घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या व्यवहारामध्ये 1 रुपया पण दिला गेला नाही, तरी मोठे मोठे आकडे सांगितले, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। साहजिकच आहे, विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणारच, तो त्यांचा अधिकार आहे, त्या खोलात मला जायचं नाही। परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। दुसरी गोष्ट, या राज्याचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू यांच्या अध्यक्षतेखाली काही विभागीय आयुक्त आणि काही वेगवेगळे मान्यवर यांची समिती आजच काहीतरी जाहीर करण्यात आलेली, विभागीय आयुक्त पुणे, अप्पर मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे, जिल्हाधिकारी पुणे आणि सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग, आणि त्यांना ह्या संदर्भामध्ये ह्या सगळ्याची चौकशी करून हे साधारण 1 महिन्याच्या आत हा अहवाल सादर करावा अशा पद्धतीने सूचना केलेल्या आहेत की मौजे मुंडवा, तालुका पुणे शहर, जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर 88 मधील जमीन खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत चौकशीसाठी चौकशी समिती नियुक्त केलेली आहे। तिनं पण पारदर्शकपणे काम करावं, साहजिकच आहे, राज्यातल्या प्रमुखांनी सांगितल्यावर त्यांचं कामच आहे। आणि हे अधिकारी जर तुम्ही बघितले तर विकास खारगे यांचं गेले अनेक वर्षाचं काम, एक स्वच्छ अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनामध्ये प्रतिमा आहे, बाकीच्याही अधिकाऱ्यांची तशाच प्रकारची प्रतिमा आहे। मला आपल्याला या निमित्तानं एक गोष्ट सांगायची, मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळं माझ्या कुठल्याही अधिकाऱ्यांना सगळ्या संबंधित क्लास 1 क्लास 2 IAS IPS या सगळ्या अधिकाऱ्यांना मला सूचना करायची की इथून पुढे देखील कुठल्याही प्रकारचं प्रकरण जर तुमच्या पुढे आलं तर ते नियमाला धरून नसेल तर अजिबात कुठलाही प्रेशर खाली न येता सरळ त्याला काट मारायची। कुणी माझ्या जवळचा नातेवाईक असो नाहीतर कुणी माझ्या नावाचा वापर करून कुणी काही केलेलं असलं तर हे मला चालत नाही, चालणार पण नाही। पण एक गोष्ट झाली, हे 2 दिवस तुम्ही सगळ्या मीडियानी ह्या सगळ्या गोष्टी चालवल्या, कारण ती माहिती तुम्हाला मिळालेली होती। शेवटी मीडियाचं कामच आहे काय आहे ते तुमच्या लक्षात येईल ते दाखवणं, पण त्याच्यामध्ये अजून पण इतर वेगवेगळे बाबी आमच्या वेगवेगळ्या भागातनं, मला वाटतं बारामतीतनं पण काही असं झालंय तसं झालंय। माझं म्हणणं की ज्यांच्याकडं याबद्दलचे चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील त्या सर्व बाबींची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी। मागच्याही काळामध्ये जे कुठले व्यवहार झाले असतील त्याच्यामध्ये कुठेही आपण नियमाला बगल देऊन कुठल्याही गोष्टी केलेल्या नाहीत, तो माझा स्वभाव नाही। मी अतिशय स्पष्टपणे या गोष्टी तुमच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेलाही सांगू इच्छितो आणि गेले 2 दिवस ह्याच्याबद्दल जे काही बातम्या आल्या आणि त्याच्यातून माझ्याबद्दल गैरसमज झालेला असेल तर त्यांनाही ह्याबद्दल अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो। आणि ह्यामध्ये एकही पैशाचा व्यवहार झालेला नाही। आता तो का झाला नाही, व्यवहार झालेला नसताना कसं रजिस्ट्रेशन झालं, ते कुणी दिलं, हा सगळ्या तपासाचा भाग आहे आणि त्याच्यामुळं संबंधित हे 1 महिन्याच्या आत ह्याचा सगळा तपास करतील। ह्याच्यामध्ये FIR पण दाखल झालेली आहे,
त्याच्या संदर्भामध्ये मला कळलं 2 पोलीस स्टेशनला FIR दाखल झाल्या. अशा पद्धतीनं त्याच्यावर पोलिसांचं काम करणार, त्याच्यात पण कुणाला राजकीय हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. पूर्णपणे पारदर्शकपणे ह्याची सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी हे सगळं पुढे